कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत त्या सरन्यायाधीशांनी आजपर्यंत तुम्ही बघत असाल त्या सरन्यायाधीशांनी याच्यावर टिप्पणी केली की आम्हाला वेळ नाही तुमची व्हिडिओ बघण्याचा, आम्हाला वेळ नाही आहे की विद्यार्थी काय करतात बघण्याचा. म्हणजे तुम्हाला या जगामध्ये या भारतामध्ये विद्यार्थी मेले तरी चालतील पण तुम्हाला वेळ नाही आहे. या शिक्षण व्यवस्थेचा असू द्या, या सरकारचा असू द्या, या पूर्णपणे इथं नाष्ट करण्याचं काम चालत आहे आणि सर्व स्तरातून सर्व पक्षांनी याचा निषेध करत आहेत. म्हणून आज त्या निषेधाचा भाग म्हणून या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी बंदची हाक दिली. याच्यामध्ये आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आझाद चंद्रशेखर आझाद सुद्धा संसदेमध्ये एकटे बसलेले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांचं संरक्षण सुद्धा केलं, विद्यार्थ्यांना पाठिंबा सुद्धा दिला आणि आज आम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण पाठिंबा देऊन हा बंद केलेला आहे. नेरळमध्ये तुम्ही बघत असाल एकही दुकान उघडं नाही आहे, सगळ्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि काही वळवळ करणाऱ्या इथं पण नेरळमध्ये पण काही माणसं आहेत. त्या वळवळकरांना मी सांगतो, जर तुम्हाला वाटतं की हे शिक्षण घेणारी मुलं चुकीचे आहेत, हिंदुत्ववादी आहेत किंवा मुस्लिम आहेत, हे हिंदू मुसलमान सोडून द्या. मुलांच्या शिक्षणाचा विषय कोण पाकिस्तानवरून आले, कोण तुर्किस्तानवरून आले, या गोष्टी सांगणं बंद करा आणि मुलांच्या शिक्षणासाठी जे जे आंदोलन करतात त्यांना पाठिंबा देण्याचं काम करा. आणि तुम्हाला जर 1 to 1 काय करायचं असेल ना, येऊन चर्चा करा. मागं करणारे आंदोलन करणाऱ्या त्याच्या मागे एखादी बाईट द्यायची आणि सांगायचं हा सगळा जो खटाटोप आहे तिथे जाऊन भेटले. ते काही हिंदू नाही. अनेक लोक असतील, केजरीवाल आहेत ते सुद्धा हिंदू आहेत, ते तिथे जाऊन भेटले. फक्त तुमचा अजेंडा हिंदू आणि मुस्लिम भांडणं लावण्याचा आहे. आम्ही विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर येतो आणि रस्त्यावर येऊन त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू, त्यांच्यासाठी जीव देऊ आणि जीव घेऊ सुद्धा. म्हणून हा आंदोलन सक्सेस करण्यासाठी ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, ज्यांनी या आंदोलनामध्ये उतरले, त्यांचा सगळ्या मनापासून आभार. पत्रकारांचा असेल, पोलिसांचा असेल, व्यापारी संघटनेचा असेल आणि छोटे दुकानदार असतील, मोठे दुकानदार असेल, सगळ्यांचा मनापासून आभार. जय भीम, जय भारत, जय शिवराय.